सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है। पूरा परेशान है, परेशान है। माझं म्हणणं असं आहे, हे सगळं करता येतं ना, तुम्ही यांना डेडलाईन द्या सन्माननीय सभापती महोदय, हे मी सांगितलं असं 10 दिवसात 8 दिवसात पूर्ण करा, आपल्या शिफारसीमध्ये आहे। हो माझा अडचण काय आहे, कोणी तो अहवालच वाचत नाही। अहवाल वाचला पाहिजे, सगळ्या काय सूचना आहे त्या लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याच्या उपाययोजनांची मागणी केली पाहिजे। जगात अशी एकही व्यवस्था नाही की जिच्यावर उपाययोजना नाही, आणि जगात अशी एकही व्यवस्था नाही की जी कायमस्वरूपी फुलप्रूफ आहे। जेव्हा अंमलबजावणी करतो तेव्हा त्याच्यातल्या पुन्हा लक्षात येतात, मग पुन्हा आपण नवीन उपाययोजना करतो, मग पुन्हा नवीन त्रुट्या येतात, मग पुन्हा नवीन उपाययोजना करतो। हे तर कंटिन्युअस प्रोसेस आहे, याची अंमलबजावणी करावी एवढीच आपल्याला हातोडून विनंती आहे। आणि ही चर्चा जी आहे सन्माननीय सभापती महोदय, आपण थांबवावी, आपलं रुलिंग द्यावं अशी विनंती। आज की सभा सभापती महोदय, मैं आ रहा हूँ। नाही सभापती महोदय, सभापती महोदय, मिलिंद भाऊने या ठिकाणी जो विषय मांडला, आपण अहवाल केला भाऊ कोणार्कच्या संदर्भात, सभापती महोदय, हा अहवाल आपण परमनंटच्या संदर्भात केलेला नाही, हा केला कोणार्कच्या संदर्भात। ही सूचना आपल्याला यांना करावी लागेल की जो अहवाल आपण कोणार्कसाठी केलेला आहे तोच अहवाल आपण अहवालात अंमलात आणला पाहिजे। माझी गोष्ट आहे का, प्रभाग निहाय कार्यालय असावं हे म्हटलंय, बिलकुल म्हटलंय, मग केलं का नाही केलं ना? नाही ते झालं पाहिजे। तुम्ही अहवालातून ज्या ज्या सूचना केल्या त्याची पूर्तता 100% प्रशासनानं केलीच पाहिजे। परंतु तुम्ही जो विषय आता या ठिकाणी दिला की 703 कर्मचारी, आपण आपला जो अहवाल आहे हा अहवाल कोणासाठी दिला होता, त्याच्यामध्ये आपण ऍड केलं पाहिजे की अमरावती महानगरपालिकेच्या परमनंट कर्मचाऱ्यांना सुद्धा थंब लावावा लागेल, तो थंब प्रभागात त्या ऑफिसमध्ये असला पाहिजे। मी सांगितलं ना, अहो प्रभाग कार्यालय म्हणजे त्या ठिकाणचं मिनी महानगरपालिका राहणार आहे, स्वच्छतेचं। याच्या पुढे हे सगळं झाल्यावर सन्माननीय सभापती एक विजिलन्स कमिटी बनवा ना, झोनचे जे आपले झोन ऑफिसर आहे त्यांनी अचानक भेटी देऊन, सिनियर एसआयनी अचानक भेटी देऊन त्या एसआयनी नोंदणी केलेले खरंच आहे का नाही तपासले पाहिजे। 10-15 दिवसात एखाद्या वेळेला विजिलन्स कमिटी गेली पाहिजे। असे कसे करतात, तो बदमाशी कोण करू शकते सांगा बरं। आता डॉक्टर जाधव जरा अधिकाऱ्यासारखं वागा, आणि पुन्हा पुन्हा जर या सभागृहात हे स्वच्छतेचे बाकीचे प्रश्न नेहमी जर निघाले तर अधिकाऱ्यावर मी कधी बोललो नाही ते बोलून देतो, कडक कारवाई करा, करू नका, रायगाय करू नका, सस्पेंड करा, नाही तर कारवाई करा। बोलाचं सगळ्या गोष्टी सांगायच्या, अंमलबजावणी होत नसेल आणि इथं सगळ्यांनी चर्चा करावी पुन्हा पुन्हा, तर या सभागृहाचे काही अधिकार आहे की नाही आहे? सभापती महोदय, हे आता ढेंगरेंनी सांगितलं की डॉक्टर जाधव आणि तुम्ही एकटे नाही, तुमच्या सोबतचे जेवढे आहे हा प्रॉब्लेम काऊन आहे। यांना जसं मिलिंद भाऊंनी आता सांगितलं की थंबचं करा, यांना फेस रिडिंगचा ॲप दिलेला आहे यांनी, तो याची फेस दिल्यानंतरही तुम्ही आतापर्यंत त्याच्यावर का नाही केली कारवाई सांगा बरं, इम्प्लिमेंट काऊन नाही केलं तुम्ही? मान्य सभापती महोदय, वारंवार आपण सफाई कामगारांना ऐकून घ्या सभापती महोदय, फेस रिडिंगचं ढेंगरे थोडंसं तुम्ही यांना 8 दिवस तुम्ही यांच्यासोबत एक, सभापती महोदय आपके रूलिंग में का कल से जो एसआई उसने करने को ना नहीं करेंगे तो वो एसआई पे कार्रवाई करो। त्याच्याशिवाय हे पहा कुठं ना कुठं कडक पाऊल उचलल्याशिवाय याच्यातून मार्ग निघणार नाही। म्हणून हे ऍपची आपण जी गोष्ट करतो फेस रिडिंगचं दिल्या, उद्यापासून ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे। हॅलो सभापती महोदय, मला एक विनंती करायची आहे, एक सूचना सांगायची आहे। एवढे जेवढे नगरसेवक महिला इथं आतमध्ये बसले आहे त्यांच्या वतीने 95 नगरसेवक आहे, त्यांच्या वतीने कमीत कमी 10 तरी माईक तुम्ही इथं ठेवायला पाहिजे। सगळे बोलायचा अधिकार असते, पण जे समोर असतात तेच बोलतात, बाकीचे जे मागं असते ते 5 वर्ष इथं फक्त कचोरी समोसा खायसाठी येतात का? माडोरकर जी आगे से माइक की व्यवस्था कर दीजिए। ही माझी सूचना तुम्ही नोंदवून घ्यायची, अनेक वेळेसपासून याची नोंद घ्यायची। बोलिए अर्चा मैडम।